नमस्कार, मी अबुली तुम्हा सगळ्यांचं स्टडी विथ अबुली या यूट्यूब चॅनलला मनापासून स्वागत करते. फ्रेंड्स, आजच्या व्हिडिओमध्ये आपण इंग्लिश ग्रामरचा टॉपिक बघणार आहोत आणि इंग्लिश ग्रामरमध्ये आपल्याला बघायचा आहे कॉमन नाउन. कॉमन नाउन हा टॉपिक आपण इझी एक्सप्लेनेशन बघणार आहे. फ्रेंड्स, हा टॉपिक जर तुम्हाला असं वाटत असेल की लक्षात ठेवावा, पक्क लक्षात ठेवा. जर हा टॉपिकसाठी तुम्हाला असं वाटत असेल की 1 आवर 2 आवर स्टडी करायची गरज पडू नये, तर तुम्ही हा टॉपिक टिल द एंड बघा. कुठेही जाऊ नका, विदाऊट स्किपिंग हा टॉपिक तुम्ही शेवटपर्यंत बघा. मी तुम्हाला सांगते की तुम्ही हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला नक्की कॉमन नाउनबद्दल कसलाही क्वेश्चन क्युरीज राहणार नाही. तुम्ही यावरचे एक्झाम्पल तुम्ही इझिली सॉल्व्ह करू शकाल. आणि फ्रेंड्स, याआधी आपण इंग्लिश ग्रामरचा प्रॉपर नाउन हा टॉपिक बघितलेला होता. त्याची लिंक तुम्हाला हवी असेल तर तुम्ही आवर्जून डिस्क्रिप्शन बॉक्स चेक करा. आणि ह्या चॅनलवरचे जर व्हिडिओ बघायचे असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये चेक तर कराच, तर सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करून बेल आयकॉनला प्रेस करायला अजिबातही विसरू नका. आणि तुम्ही जर ह्या चॅनलवरचे व्हिडिओ बघाल तर तुम्हाला नक्की वाटेल की ह्या चॅनलवरचे व्हिडिओ आपण अजून बघायला हवे, खूप छान असते. तर फ्रेंड्स, कसलाही वेळ न घालवता आपण आपला टॉपिक कॉमन नाउनला स्टार्ट करूया. बघा, इंग्लिश ग्रामरचा टॉपिक कॉमन नाउन. तर फर्स्टली आपण कॉमन नाउन हा टॉपिक बघायच्या आधी नाउन काय आहे हे बघूया. नाउन म्हणजेच असतं एक नेमिंग वर्ड. नेमिंग वर्ड. आता हे नेमिंग वर्ड तुम्हाला नाउन म्हणजे नेमिंग वर्ड असते, नेम देतो. कशाला देतो हे नेम आपण? प्लेसला, पर्सनला, ॲनिमलला आणि थिंग, ह्या सगळ्या गोष्टी असतात. ह्या सगळ्यांना काय देतो आपण? नेम देतो. तर कॉमन काय? कॉमन नाउन म्हणजे काय? कॉमन नाउन मीन्स जनरल नेम. जनरल नेम. आणि हे जनरल नेम देतो आपण ह्या सगळ्यांना. याला, याला, याला आणि याला. म्हणजे प्लेसला, पर्सनला, ॲनिमलला, थिंगला, ह्या सगळ्यांना दिलेलं जनरल नेम म्हणजेच कॉमन नाउन. मग आपण एक्झाम्पल्स बघूया. आपण एक प्लेस एक्झाम्पल बघूया. ह्या प्लेसचं एक्झाम्पल बघा. टाउन, कंट्री. अजून एक्झाम्पल सांगते मी तुम्हाला कॉमन नाउनचं. सिटी एक्सेट्रा. अशासारखं मी ते 2-3 एक्झाम्पल तुम्हाला प्लेसच्या कॉमन नाउनसाठी सांगितलेले आहे. त्यानंतर पर्सन. बघा, पर्सनचं एक्झाम्पल सांगते मी तुम्हाला. पर्सन तर याचं कॉमन नाउन समजा तर काय म्हणू आपण? हजबंड, वाईफ, ब्रदर, सिस्टर, मदर, फादर एक्सेट्रा. बघा, हे कशाचे कॉमन नाउनचे एक्झाम्पल आहे? प्लेसचे. आणि हे कशाचे एक्झाम्पल आहे? हे एक्झाम्पल आहे पर्सनचे. बघा, आता तुम्हाला मी ॲनिमल्स यासाठी कॉमन नाउनचे एक्झाम्पल देते. बघा, एक्झाम्पल इथे लिहिते, ॲनिमलचे आहे ते. टायगर हे कॉमन नाउन आहे. टायगर, एलिफंट, कॅट, लॉयन, बियर एक्सेट्रा. हे सगळे जे नेम आहे हे काय आहे? कॉमन नेम ॲनिमलचे. त्यानंतर थिंग्स. तर थिंग्ससाठी काय कॉमन नेम? तर थिंग्ससाठी आहे कॉमन नेम आपण म्हणू टॉयज, कार, कॉम्प्युटर, डेस्क, टीव्ही एक्सेट्रा. बघा, मी ते एक्झाम्पल्स लिहून दिलेले आहे. फ्रेंड्स, तुम्हाला याचा जर स्क्रीनशॉट काढायचा असेल तर तो सुद्धा तुम्ही काढू शकता. इथे मी तुम्हाला सांगितलेलं आहे कॉमन नाउन म्हणजे काय? जनरल नेम. प्लेसला, पर्सनला, ॲनिमलला आणि थिंग्सला दिलेलं. आणि त्यानंतर तुमच्या लक्षात आलं असेल की प्लेसचे काय एक्झाम्पल्स आहेत, पर्सनचे काय एक्झाम्पल आहे, त्यानंतर ॲनिमलचे काय एक्झाम्पल्स आहेत, त्यानंतर थिंगचे काय एक्झाम्पल्स आहेत. बघा, थिंगचे एक्झाम्पल्स आहेत टॉईज, कार, कम्प्युटर, डेस्क, टीव्ही. त्यानंतर ॲनिमलचे एक्झाम्पल्स आहेत टायगर, एलिफंट, कॅट, लॉयन, बियर. त्यानंतर पर्सनचे एक्झाम्पल आहे हजबंड, वाईफ, ब्रदर, सिस्टर, मदर अँड फादर. आणि लास्ट आहे प्लेसचे एक्झाम्पल्स आहे टाउन, कंट्री, सिटी. तर ते आपण टेम्पल सुद्धा लावू शकतो प्लेससाठी. बघा फ्रेंड्स, तुम्हाला हे समजलं असेल. यानंतर ह्या कॉमन नाउनचे की पॉईंट सांग.
कॉमन नाऊनचा की पॉइंट म्हणजे काय? कॉमन नाऊन ओळखायसाठी एक सगळ्यात महत्वाची गोष्ट, सेंटेन्स मधला कॉमन नाऊन ओळखायसाठी सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे काय? कॉमन नाऊन बघा, कॉमन नाऊन इज नॉट written with the capital letters. म्हणजे कॅपिटल लेटर मध्ये कॉमन नाऊन लिहिल्या जात नाही. हे सगळ्यात महत्वाचा की पॉइंट आहे, नेहमी लक्षात ठेवायचा. बघा, तुम्हाला एवढं समजलेलं असेल. यानंतर मी ह्यावरचे काही एक्झाम्पल्स तुम्हाला सांगते आहे. त्यासाठी मला हे सगळं इरेज करावं लागेल. फ्रेंड्स बघा, मी आधी जे आपण बघितलेलं आहे ते इरेज केलेलं आहे आणि इथं न्यू एक्झाम्पल्स लिहिलेले आहेत. आणि ह्या एक्झाम्पल्समध्ये आपल्याला कॉमन नाऊन सर्च करायचं आहे. आणि कॉमन नाऊन सर्च करायसाठी आपल्याला की पॉइंट्स माहिती आहे ना, की एक कॉमन नाऊन इज नॉट रिटन विथ द कॅपिटल लेटर्स. कॉमन नाऊन हे कधी कॅपिटल लेटरने लिहिल्या जात नाही. आणि कॉमन नाऊन आपण देतो कशाला? आपण देतो प्लेसला, ॲनिमलला, त्यानंतर थिंग अँड पर्सनला. ह्या 4 गोष्टींना आपण देतो कॉमन नाऊन. तर आपल्याला कॉमन नाऊन सेंटेन्स मधलं कॉमन नाऊन कसं सर्च करायचं, कसं ओळखायचं, त्याच्यासाठी सेंटेन्स मधल्या या 4 गोष्टी म्हणजे आपल्याला ओळखता आल्या पाहिजे. प्लेस काय आहे सेंटेन्स मधलं, ॲनिमल काय आहे, थिंग काय आणि पर्सन काय आहे, हे तर आपल्याला माहितीच आहे. तर स्टार्ट करूया. बघा, फर्स्ट एक्झाम्पल, धिस ड्रेस सूट्स हर परफेक्टली. ह्या एक्झाम्पल मध्ये तर आपल्याला प्लेस, ॲनिमल, थिंग, पर्सन शोधायचं असेल तर आपण 4 पैकी कोणती तरी एक असतेच. तर ड्रेस, ह्या एक्झाम्पल मध्ये ड्रेस हे कॉमन नाऊन आहे आणि ड्रेस हे काय आहे? थिंग. ड्रेस हे काय? थिंग. बघा, धिस इज ए कॅप. सेकंड नंबरचा क्वेश्चन आहे, धिस इज ए कॅप. ह्या एक्झाम्पल मध्ये मी जर बघितलं तर मला ही कॅप काय दिसते? थिंग. ही कॅप काय दिसते? थिंग. म्हणजे थिंग, ही कॅप काय आहे? कॉमन नाऊन. ह्या एक्झाम्पल मध्ये बॉय काय? पर्सन आहे. पर्सन बॉय, पर्सन आहे हा. तर पर्सनला दिलेलं बॉय काय आहे? कॉमन नाऊन. त्यानंतर ही इज द हजबंड ऑफ वन ऑफ युअर क्लासमेट्स. यामध्ये हजबंड काय? पर्सन. हजबंड काय? पर्सन. आणि पर्सनला दिलेला हजबंड काय आहे? कॉमन नाऊन. बघा, 5th नंबरच्या एक्झाम्पल मध्ये बघूया. इट इज बेटर यू ब्रिंग युअर फादर टू स्कूल टुमॉरो टू मीट मी. तर ह्या एक्झाम्पल मध्ये फादर हे काय आहे? कॉमन नाऊन. कारण की फादर हे काय आहे? पर्सन. स्विच ऑन अनदर इंजिन फ्रॉम द इंजिन हे थिंग आहे आणि थिंगला दिलेलं इंजिन काय आहे? कॉमन नाऊन. बघा, 7 नंबरच्या सेंटेन्स मध्ये काय कॉमन नाऊन आहे? हाऊस. हाऊस काय आहे? प्लेस. शैला इज प्लेइंग विथ हर डॉग. हे डॉग. ॲनिमल, हे ॲनिमलला दिलेलं काय आहे? कॉमन नाऊन. कॉमन नाऊन कशाला देतो जर आपण पक्क लक्षात ठेवलं तर आपल्याला सेंटेन्स मधले कॉमन नाऊन शोधायला अजिबातही वेळ लागणार नाही. फ्रेंड्स, आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय बघितलेलं आहे? आपण बघितलेलं आहे कॉमन नाऊन म्हणजे काय. कॉमन नाऊन आपण हे बघितलेलं की कॉमन नाऊन आपण कधीही कॅपिटल लेटरनी लिहत नाही. आणि कॉमन नाऊन कशाला देतो? प्लेसला, ॲनिमलला, थिंगला, पर्सनला. आणि आपण सेंटेन्स सुद्धा बघितले, असे सेंटेन्स बघितलेले आहे की ते स्टुडंट सुद्धा समजू शकतात आणि प्रायमरी लेवलचे स्टुडंट सुद्धा समजू शकतात. जे छोटे मुलं आहेत त्यांना सुद्धा हा टॉपिक इझिली कळतो. तर अशा प्रकारे छानपैकी काही मिनिटांमध्ये आपण हा टॉपिक बघितलेला आहे. फ्रेंड्स, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर नक्की तुमच्या फ्रेंड्सला शेअर करा. त्यांना पण या टॉपिकबद्दल थोडंफार कळू द्या. आणि आय होप की तुमचा टॉपिक इथे क्लिअर झालेला असेल. फ्रेंड्स, यानंतर आपल्याला भरभर टॉपिक बघायचा आहे. तर तो टॉपिक बघण्यासाठी तुम्ही नक्की चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला प्रेस करायला अजिबातही विसरू नका. मी तुम्हाला व्हिडिओच्या स्टार्टिंगला सुद्धा सांगितलं आणि व्हिडिओच्या एंडिंगला सुद्धा सांगत आहे. आणि तुम्ही हा व्हिडिओ आवर्जून मनापासून बघितल्याबद्दल मला तुमचे धन्यवाद करावेसे वाटत आहे. आणि ह्या व्हिडिओच्या कमेंट्स तुम्ही मला नक्की कमेंट बॉक्समध्ये आवर्जून करा. ह्या कमेंट्स मला मोटिवेशन देतात, ह्या चॅनलला खूप ग्रो करतात. तर थँक यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ अँड टेक केअर अँड गुड बाय.